मुलांनो, ही काय आहे? मेणबत्ती. मेणबत्ती आहे. बघा, आता इथे आपण मेणबत्ती पेटवली आहे. भाग्यश्री, या मेणबत्तीला फुंकर मार. काय झालं रे आता? मेणबत्ती विझली. बर, आता बघा, पुन्हा मी मेणबत्ती पेटवतोय. आता इथे आपण काय ठेवली? बॉटल. आता मेणबत्ती विझेल का? नाही. इकडनं जर फुंकर मारली तर मेणबत्ती विझेल का? नाही. नाही विझणार. बरं, बघूया आपण काय होतंय ते. मोठ्याने फुंकर मार रे इथून जोरात. काय झालं रे मुलांनो? मेणबत्ती विझली. आता इथे बॉटल ठेवली होती तरी मेणबत्ती विझली. आता आपण काय करूया? इथे मेणबत्ती पुन्हा पेटवून मोठी बॉटल ठेवूया. बघा, आता ही बॉटल मोठी आहे की नाही? आता विझेल का? नाही विझणार ना. बर, पुन्हा एकदा मोठ्याने फुंकर मार. काय झालं रे पोरांनो? ती विझली. मग हे असं काय होतंय? आपण तिथे एवढी मोठी बॉटल ठेवली तरी मेणबत्ती विझली. आता सिद्धूने फुंकर मारली, इथे बॉटल आहे. मग काय झालं की ती हवा या ठिकाणी वेगाने पोहोचली आणि तोच वेग तिने मार्ग काढत पुढे नेला. म्हणून हवेची या ठिकाणी गती वाढली आणि आजूबाजूला सुद्धा हवा आहे. मग त्या बाजूच्या हवेचा दाब आणि इकडनं फुंकलेल्या या हवेचा दाब, प्रेशर, गती, त्याच्यामुळे ती मेणबत्ती विझली. समजलं सगळ्यांना?